दोघांच्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही एकमेकांच्या ज्या प्रभागामध्ये आमची किती ठिकाणी आम्ही लढू इच्छितो, किती ठिकाणी शिवसेना लढू शकते, या विषयावर आमची चर्चा झाली। आम्ही दोघांची एकमेकांचे मागणी एक्सचेंज केली आणि ती लिहून काढलेली आहे आणि त्या हिशोबाने आमची चांगली पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे। पुढच्या 2 दिवसात आम्ही ह्याच्यावर आमच्याकडून, कारण की शेवटी आपल्याला माहिती आहे की पक्षात प्रत्येक पक्षामध्ये मागणी भरपूर आहे, त्यामुळे आम्ही आमची मागणी आणि त्यांची मागणी आम्ही लिहून घेतलेली आहे आणि त्या हिशोबाने आता एकदा आम्ही इंटरनल दोन्ही पक्ष आपल्या आपल्या पक्षामध्ये चर्चा करू आणि त्या चर्चामधून किती ठिकाणी आम्ही त्यांना अकोमोडेट करू शकतो किंवा ते आम्हाला अकोमोडेट करतील ते शिवसेना आम्हाला सांगेल आणि आम्ही भाजप आमच्याकडे किती ठिकाणी आम्ही त्यांना अकोमोडेट करू शकतो याच्यावर चर्चा करून एकदा पुढच्या 2 दिवसात त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ असे आमचं आज ठरलेलं आहे। मध्ये प्रत्येक प्रभागवाईज कोणत्या कोणत्या सीट भाजपचे कार्यकर्ते तिथे उत्सुक आहेत, काही ठिकाणी शिवसेनेची उत्सुक आहेत, या सगळ्यांचा लेखाजोखा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मग तुम्हाला माहिती असेल, आता जे काही आम्ही इंटरव्ह्यू घेतले किंवा फॉर्म वाटप केले तर त्याच्यामध्ये 1000च्या आसपास शिवसेनेकडे पण उमेदवार आले, भाजपकडे पण आले आणि त्याच्यातून ह्या सर्व चांगल्या उमेदवाराची निवड करणे, चयन करणे हा भाग वेगळाच राहिला। परंतु त्यासाठी वार्ड कोणते सुटले पाहिजेत किंवा कोणत्या वार्डामध्ये लढवलं गेलं पाहिजे एक निश्चित झालेलं आहे की महायुती ही आम्हाला करायची आहे आणि ती करत असताना कुठेही जास्त प्रमाणात रस्सीखेच होता कामा नये।